लहान मुलांमधील आजार हे पालकांसाठी काळजी देणारे ठरतात. मुलांना उत्तम उपचार मिळावेत ही प्रत्येक पालकांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा कॅम्पमधील नोबल केअर चिल्ड्रन्स हॉस्पिटल पूर्ण करते. डिसेंबर 2017 मध्ये नोबल केअर हॉस्पिटलचे प्रत्यक्ष काम सुरू झाले. आज या हॉस्पिटलमध्ये 10 खाटांचा NICU व 10 खाटांचा PIC म्हणजेच पीडियाट्रिक ICU विभाग आहे. नोबल केअर हॉस्पिटलचा हा विभाग त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. बेळगावमध्ये जशा विविध प्रकारच्या डॉक्टरांनी एकत्र येऊन वेगवेगळी हॉस्पिटल सुरू केली, तसेच नोबल केअर हॉस्पिटल बालरोग तज्ज्ञांनी एकत्र येऊन सुरू केले आहे. आम्ही टोटल नोबल केअर पीडियाट्रिक हॉस्पिटलमध्ये 5 कन्सल्टंट्स आहेत. त्याच्यामध्ये मी एक आहे, देन डॉक्टर रोहित जोशी आहेत, डॉक्टर अभिषेक चव्हाण, डॉक्टर मुरगेश पाटील अँड डॉक्टर अर्जुन बिजले. हे हॉस्पिटल कम्प्लिटली पीडियाट्रिक हॉस्पिटल आहे, म्हणजे फक्त लहान मुलांचं हॉस्पिटल आहे. दुसरे अडल्ट पेशंट किंवा गॅनेक पेशंट्स वगैरे इथे घेत नाही. अँड इट इज अ 40 बेडेड हॉस्पिटल ॲज ऑफ नाव. आता सध्या 40 बेड्स आहे अँड वी हॅव स्कोप टू इन्क्रीज इट टू 50 बेड्स. मेनली हे हॉस्पिटल आहे, लहान मुलांचे सगळे प्रॉब्लेम्स इथे ट्रीट केले जातात, एक्सेप्ट न्यूरोसर्जरी. हेड इंजुरीचे पेशंट्स वगैरे ट्रीट केले जात नाही. बाकीचे सगळे जनरल इन्फेक्शन्स, रुटीन रेग्युलर केअर, त्यांचे डाएट काउन्सिलिंग, हेल्थ काउन्सिलिंग, वॅक्सिनेशन्स, ॲडमिशन्स आणि मेन आमचा आहे कोअर कॉन्सेप्ट जो आहे तो ICUचा आहे. ह्या सिटीमध्ये 24/7 एमर्जन्सी केअर अवेलेबल करणे पीडियाट्रिक्सला. कारण पेशंट्सना कुठे जायचं, काय जायचं, कधी कधी संडेला त्यांना समजत नाही की कुठे जायचं आहे. नोबल केअर 24/7 अवेलेबल असते, चालू असते. डाएट मुलांमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप मोस्ट कॉमन कंप्लेंट पेरेंट्सचे हेच असतं की माझा मुलगा जास्त खात नाही किंवा माझा मुलगा फक्त जंक खातो, घरातले जेवणं खात नाही. हे मोस्ट कॉमन कंप्लेंट असते आमच्याकडे पेरेंट्सची. तर आजकाल जंक फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, घरगुती डाएट मुलांमध्ये खूप कमी झालेली आहे. त्याच्यामुळं काय होतं आहे की मुलांमध्ये ओबेसिटी, हायपरटेन्शन, डायबिटीज, इवन लहान मुलांमध्ये पण हायपरटेन्शन डायग्नोज होत आहे आजकाल. मग मी माझ्या पेरेंट्सचे एवढीच रिक्वेस्ट आहे की जेवढं होऊ शकेल तेवढं बाहेरचे फूड्स अवॉइड करणे आणि घरचे चपाती, भाजी, तूप, साखर, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स ह्या डाएटवर मोर कॉन्सन्ट्रेशन. ज्या डाएटमध्ये मोर फायबर आहे, जे हेल्दी ठेवू शकते बाळांना, ह्याच्यावर मोर कॉन्सन्ट्रेशन. आणि ॲज मच ॲज पॉसिबल जे भूक लागण्याचे टॉनिक, मल्टीविटॅमिन सिरप हे अवॉइड करणे आणि फक्त घरातलं जेवण, फक्त एक माणसाला बसून बाळाच्या मागं लागून बिननिराश होता चारवायला पाहिजे. हे एवढंच त्याचं ट्रीटमेंट आहे. हॉस्पिटल सुरू करतानाच 5 पैकी एका डॉक्टरने रविवारी तसेच रात्रीच्या वेळी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेच पाहिजे ही अट होती. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये कधीही कोणतेही मूल दाखल झाले तर त्याला त्वरित डॉक्टर तपासू शकतात. ही जमेची बाजू आहे. हॉस्पिटलमध्ये 20हून अधिक नर्स असून त्यांच्यासह एकूण 40 स्टाफ आहे. हॉस्पिटलची वर्षपूर्ती नुकतीच होणार आहे. त्यानंतर सरकारच्या आरोग्यपूर्ण योजना या हॉस्पिटलला लागू होणार आहेत. आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना. 99 महिन्यात मिळवा 1 लाखाचे 2,50,000. कमीत कमी गुंतवणूक ₹10,000, जास्तीत जास्त गुंतवणूक ₹2 लाख. गुंतवणूक फक्त ₹10,000च्या पटीत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, www.lokmanyasociety.org. टोल फ्री नंबर 1800-212-4050. फोन नंबर 0831-240-7078. सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.